आतापर्यंत जे झालं ते सगळं तुझ्या प्लॅनप्रमाणे झालं. आता यापुढे जे होईल ती माझी इन्स्टंट रिएक्शन असेल. विक्या, तो बघ, सध्या हे वाद संपला म्हणून समज. हे वाद जगत नसतो आहे. याला आता जेवढी धडपड करायची तेवढी करू दे. मग याला कसा शांत करायचा ते मी बघतो. नाही, तू असं काही करणार नाहीयेस. तू काय बोलतोय? हो, तो नक्की कोण आहे हे कळायला हवं आपल्याला. अरे काय कळायचं बाकी अजून? हाच ना तो. याने ताब्याचा खून केला, माझ्यावर हल्ला केला, अनुवर हल्ला केला. अजून काय कळायला पाहिजे तुला? सत्या बरोबर बोलायला ह्याची आपण थंडीच करून टाकूया. सत्या चल सोबत. आज आपण आता निकालच लावून टाकूया. अरे माझा ऐका. आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुझा ऐकत आलोय. तू आता शांत बस. अरे हा कोण आहे हे कळायला हवं ना. हे बघ, मी त्याला कापतो, मग त्याची डेड बॉडी ताब्यात घे, मग पंचनामा कर, मग कळेल तुला तो कोण आहे ते. आधी हा मेला पाहिजे, कळलं? सत्या नाही, मेलाच पाहिजे. ह्यानं लय वाद आणला होता. साला इथं आल्यापासून सुकर कधी झोपू दिलं नाही. का जगू दिलं नाही साल्या. ऐका माझं. ऐका काय, हनुम्या बरोबर बोलतोय. इथे आल्यापासून याची भीती मनात भरून राहिली होती. याच्या भीतीमुळे रात्री कोयता घेऊन झोपायचो मी. अरे तू यांना समजवण्याऐवजी यांच्यासारखं का बोलतोय? माझं ऐक ना जरा. मी यांच्यासारखंच बोलणार आणि हे जे बोलतात ना ते आधी मी करणार. ह्याच्यात तर त्याच्या थांब. कोणी काही करणार नाही आता. अरे मी काय बोलतोय ते समजून तरी घ्या. अरे आपल्या एका मित्राचा खून झालाय, त्याची डेड बॉडी अजून सापडत नाहीये. मॅन्डीने आत्महत्या केली का त्याचाही खून झालाय हे आपल्याला माहिती नाहीये. हा मरता मरता वाचलाय. त्या अनुजावर हल्ला झालाय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याला मारून मिळणार आहेत का? पण ह्याला बोलतं केलं तर ह्याच्या मुळाशी कोण आहे हे आपल्याला कळेल. ह्याच्या या गोष्टीच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल. मी मगाचपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळत कसं नाहीये? एकदा का हे कळलं की हा कुठे जाणार आहे, हा आपल्या ताब्यात असणार आहे. पण नंतर बघू याच्याशी काय करायचं ते. ठीक आहे, शांत हो तू. तू बोलतो ते पटतंय मला. मला बी तुझं म्हणणं पटायलंय, पण माझ्या मनात एक वेगळीच शंका यायली. हनुम्या, कसली शंका? ह्याचा मला एक वेगळाच डाऊट यायलाय. काय ते स्पष्टपणे बोल ना. कसला डाऊट? म्हणजे बघ ना, मागा धरणा यो मास्क वरती याचा प्रयत्न करतोय, धडपडतोय, पुन्हा खाली पडतोय. त्याच्यावरती आपण दगडानं हल्ला केला, मारला याला. तोंडातनं आवाज नाही, हू नाही का चू नाही. तो नक्की काय मॅटर आहे कडे? अडम्या तू बरोबर बोलतोयस. हा बोलत का नाहीये? पण हा कळवळत नाही अजिबात. नक्कीच काहीतरी गडबड आहे कडे. हे हनुम्या, सत्या, मला वेगळीच शंका येते. आपण ह्याच्यासाठी हा ट्रॅप रचला होता ना. कशावरून ह्याने आपल्याला इथे बोलवून आपल्यासाठी ट्रॅप रचला नसेल? हो विकी शेठ. विक्रांत, विक्रांत कुठे आहेस तू? हणम्या, अरे कुठे आज सांगा ना. ठीक आहे. अगं सायली, ऐक ना प्लीज, तू रडू नकोस यार. मला काय वाटतं माहितीये, हे ना सगळे इथेच कुठेतरी असतील. हो, आणि हे बघ ते चौघं एकत्र आहेत ना, मग ते घेतील स्वतःची काळजी. तू शांत हो बरं. ते इथेच कुठेतरी असले असते तर काहीतरी रिस्पॉन्ड केलं असतं ना ग. आपण म्हणतोय ते चौघं एकत्र आहेत ना, मग चौघांपैकी कुणीच का आवाज देत नाही आपल्याला?
नक्कीच काहीतरी गडबड आहे. रोहिणी, अनु, ते एकतर आपल्यापासून खूप लांब निघून गेलेत किंवा कुठल्या तरी खूप मोठ्या संकटात सापडलेत ते. अगदी माझ्या मनातलं बोललीस हो बाय. त्यांची पारद होणार आहे असाच मला वाटतोय आता. पारद म्हणजे? बाय, पारद म्हणजे शिकार. आमच्याकडे खेळात काय होता की एखाद्या ठिकाणी असा तो सापला लावला जातो आणि मग सगळीजण पोरा टोरा गावातली डबा वाजवत अशी बाहेर निघतात आणि मग ती शिकारशी झाडीतनं बाहेर येते आणि हे सगळे डब्याचा आवाज ऐकून सगळे त्याच्या मांग लागतात आणि त्या शिकारीला एवढा पलवतात दमवतात का शेवटी थकून ती शिकार आहे ना सापल्याच्या समोर जाऊन अडकते. आता ह्या पोरांना पण ना मीच म्हणतोय कुणीतरी असाच पलवलेला आहे रे. म्हणजे असा पलवत पलवत नेलेला आहे आणि आता माझ्या डोळ्यासमोर तो सापला दिसायला लागलेला आहे की जिता ही पोरं जाऊन या पोरांचा कुलदैव जर खंबीर असेल तर ठीक आहे, नाही तर या पोरांचा काही खरा नाही हो. विक्रांत, विक्रांत कुठे आहेस तू? सायली काय? सायली अगं, सायली अगं, विक्रांत, थांब थांब, हळू सायली अगं ऐक ना. बाय अशी पलटी. विक्रांत जाऊ नको अगं बाय खाली अगं दगड थांब ना धरून आहे सायली. बाय असं काय करत. तू कशाला घाबरतो रे? एवढा काय घाबरतो? संपवून टाकू ना याला. नाही नाही, मगाशी याला का मारायचं नाही हे मी तुला सांगितलं तेव्हा तुला पटलं होतं. हे पण तेव्हा पटलं होतं, पण आता असं वाटतंय की याला संपवायला पाहिजे. ए थांबा, बहुतेकाला काहीतरी बोलायचंय. याला आपण वर काढायला हवं. काय? ए विकी, वेडा आहेस का तू? वर काढलं पळून गेला तर काय करायचं? नाही, पळून नाही जाणार तो आणि कधीतरी बाहेर काढावं लागणारच ना. याला वर घेतला पाहिजे. ए विक्या, खड्डा लय खोल आहे, याला बाहेर कसं काढायचं? मी इथे दोर आणून ठेवलाय. थांबा. अरे ए विक्या, अरे काय करतोयस तू? विकी, अरे थांबा. तू काय वेड्यार का वागतोय विकी? हेदर, अरे विकी, अरे पण का असं करायलंय? हेदर पकड. ए घे. का पकड ना. मला वाटतं ह्याचा काही प्रॉब्लेम आहे. याला वर आणायचं असेल तर आपल्यापैकी कुणाला तरी खाली जावं लागेल. मी जातो. नाही नाही नाही, तू नाही. काय तर मी गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? तू खाली गेलास तर मारून टाकशील त्याला. बाजूला हो. अण्म्या, माझ्याकडे बघूत नकोस तू. मी याला मारल्याशिवाय वरती येणारच नाही. यानं आपल्या अनुजावरती हल्ला केलाय. मी असं ना कोणालाच बाहेर काढणार आहे आता. ठीक आहे ठीक आहे, मी स्वतः खाली जातो. ही दोरी धरा. ए विकी, अजूनही विचार कर विकी. नाही, आपल्याला हा धोका पत्करावाच लागणार आहे. विकी, तू कोणा- ऐक मला इथे गडबड वाटते काहीतरी. विकी, ऐक. याला इथून पळता यावं म्हणून तुला वेठीस धरलं, याने तर काय करणार आहेस? आपल्याला हा धोका पत्करावा लागणार आहे. चला, ही दोरी धरा. विकी, सांभाळून जा. विकी, आराम आता. ए विकी, सावकाश. त्याच्या हातावर लक्ष ठेवा. तुला जरा जरी डाऊट आला लगेच आवाज दे, इथनं कोयता टाकतो. हा. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, तुझा खेळ आता संपलाय. माझं काही बरं वाईट झालं ना तर हे तिघही तुला जिवंत सोडणार नाहीत, आधीच सांगतोय. हे हत्यार आहे का? काहीच नाही याच्याकडे.
चल घे घे याला वर घे. पूर्ण मागून खेच अजून खेच. विक्रांत विक्रांत कुठे आहेस तू? विक्रांत विक्रांत काहीतरी उत्तर दे ना विक्रांत. विक्रांत काय करते बाय अशी जीवाची. अगं बाई बाई सांभाळू बाई सांभाळतो बाई सांभाळू बाई सावकाश बाई. सायली हळू. सायली बाई कशाला जीवाची हाल करून घेतेस तू? मला विक्रांतची खूप काळजी वाटतेय. सगळ्यांचीच काळजी वाटतेय मला. ते आपल्याला कुणालाच उत्तर देत नाहीयेत. म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे. पण मला एक कळत नाही तू तुझ्या जीवाचा काय ह्याच्या रातच्या येलेला एकट्यापूर्ण जंगलात तू फिरायचा बरा आहे का तो? आणि तू अशी पलत पलत गेलीस त्या मांगरेल दुंगीचा काय करायचा? तुला काय झालं तर मी कुणाला सांगायचा? मी तुमचं काही ऐकणार नाही आता. जोपर्यंत ते सगळे दिसत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. सायली यार स्टॉप इट. काय चाललंय तुझं? ऐक माझं, आपण त्यांना शोधायला आलो ना, हाच आपला वेळेपणा झालाय यार. अनु हो ग, तू बघ एवढ्या मोठ्या जंगलात कुठे शोधणार आहे आपण त्यांना? हा यार आता ना रोहिणीला पण धड चालता येत नाहीये यार. अरे ट्रस्ट मी, चालून चालून ना माझी पण जखम दुखायला लागलीये. प्लीज समज. मला काही माहित नाही अनु, प्लीज. सॉरी पण मी शांत बसणार नाही. हा मी चालले त्यांना शोधायला. हो अगं प्लीज. सायली विक्रांत विक्रांत सतेज विक्रांत. बाय तू तर हिला समजाव. तिला आता समजावून काही उपयोग नाहीये. ती आता नाही ऐकणार. मग आता करायचं काय? काय नाही, तिच्या सोबत राहायचं. चला. हो पैसा म्हणून सायली काय खाली बघ. थांब. हे थांबा. अरे तो जिवंत राहायला हवा. अन्य सध्या थांबा थांबा. त्याला मारायच्या आधी विकीला बाहेर काढूया. थांबा. हे डिक्या याच्यावरती कोयता रोखून ठेव. जरा मी हल्ला ना कापून टाक साऱ्याला. विकीला बाहेर घेतो आम्ही. ये रे वर ये. दोरी दोरी काढ. दोरी काढायची. काढ. घे हे पकड रे तिकडे मागे. सतेज विक्रांत इकडे इकडे होता मी. विक्रांत सतेज. सावकाश सावकाश सावकाश. अनु यानेच माझ्यावर हल्ला केला होता. अनुजे घाबरू नकोस. नाही मी आता त्याला ना सोडणार नाही. अनु अनु सोड. ए अनुजा. ए हळू. तू मागं. ए अनुजा. अनु ऐक माझं. ए आई. अनुजे. शांत राहा शांत राहा शांत राहा. सांभाळीला शांत राहा. शांत हो. शांत हो. जोपर्यंत याचा खरा चेहरा आपल्याला कळणार नाही तोवर आपल्याला काहीच कळणार नाही, काहीच सांगता येणार नाही.
अभ्या अभ्या ए अभ्या अभ्या ए अभ्या शांत हो. हे बघ मी रोहिणी आहे. हा शांत हो शांत हो. हे बघ सत्य आहे विकी आहे आम्ही सगळे आहोत. हा शांत राहा. तू रिसॉर्ट वर आलायस आता शांत हो. ऐक ऐक हे बघ अभ्या तू इथे आमच्या बरोबर सेफ आहेस. हा काळजी करू नको शांत हो. अभय तुला कोणी मारणार नाहीये. हा कोणी मारणार नाहीये तुला. तू घाबरू नकोस शांत राहा. गरमागरम चाय बाय अभ्या शांत हो. बाय घेतेस मी त्याला देतो. हे चाय घ्या चाय घ्या. सत्य शेठ देतो देतो देतो. खूप दिवसात काही खायलाही मिळालं नाहीये ग. बाबूराव हा बाय हे असं चहा बिस्किटांनी काही नाही होणार आहे. तुम्ही अभ्यासाठी जेवण करा. हा मी तयार लागतो ना बाय. अभ्या अभ्या तुला आता बरं वाटतंय ना. हो हो हो. तू आम्हाला ओळखलंयस ना. टिक्या विकी सत्या. पोटात बरेच दिवस काही नव्हतं रे. त्यामुळे असं अभ्या जेवण तयार होईपर्यंत तुला अजून काही खायला हवंय. नको. अभय तुला बरं वाटत असेल तर एक प्रश्न विचारू. विके विचार ना. मला सांग खड्ड्यातून तुला बाहेर कोणी काढलं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की तू मेलो असंच. हो वाचलो मी. नशिबानं वाचलो असलो तरी कायमचा वाचलो असं नाही म्हणता येणार. क्रूर आहे तो. क्रूर रानटी आहे. आपल्या सगळ्यांना मारणार आहे तो. कुणालाच सोडणार नाही. त्याच्या बोर्डवर आपल्या सगळ्यांचे फोटो आहेत. मी स्वतः बघितलंय मी. आपल्या सगळ्यांना ओळखतो तो. फक्त ओळखत नाही चांगलं ओळखू नये आपल्या सगळ्यांना.
सगळं माहिती आहे त्याला आपल्याबद्दल, कारण तो आपल्यापैकीच कोणीतरी एक आहे.